हिवाळ्यामध्ये भरपूर भूक लागते आणि सारखं चटपटीत खाण्याची इच्छा होत असते। त्यासाठीच घोसाळ्याची अजिबात तेलकट न होणारी झटपट आणि कुरकुरीत भजी आपण तयार करणार आहोत। हॉस्टेलवरती राहत असाल, बॅचलर असाल तरी सुद्धा आरामात तुम्ही ही भजी करून खाऊ शकता। खूप सोपी पद्धत आहे। त्यासाठी मीडियम साईजचे एक घोसाळे घेतलेले आहेत। त्याचे साईडचे दोन्ही भाग काढून टाकले आणि घोसाळ्याचे मोठ्या साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत। घोसाळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता हे घोसाळे आपल्याला फक्त किसून घ्यायचे आहे। बघा, घोसाळे किसायला अजिबात वेळ लागत नाही। अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये एक संपूर्ण घोसाळे किसून होईल। आता ज्या बाउलमध्ये भजींसाठी पीठ लावायचं आहे त्याच बाउलमध्ये घोसाळे किसून घेतलेले आहेत। तुमच्याजवळ ज्या साईजची किसणी असेल ती घ्यायची। मोठे मोठे घोसाळे किसून घेतले तरी चालेल। आणि बघा, एकदम झटपट हे घोसाळे किसून होतात। घोसाळे फ्रेश घ्यायचे म्हणजे झटपट घोसाळे किसून होतात। गाजरपेक्षा कमी वेळ घोसाळे किसण्यासाठी लागत असतो। घोसाळे किसून घेताना छोटे मोठे जे तुकडे निघतात ते सुद्धा या बाउलमध्येच टाकून घ्यायचे आहेत। फक्त खूप मोठे तुकडे असतील तर सुरीने कापून बारीक करून घ्यायचे। इथे आपले घोसाळे किसून झालेले आहेत। घोसाळे किसल्यानंतर जास्त वेळ ठेवायचे नाही, कारण लगेच घोसाळे काळे पडतात। आता अंदाजे एवढ्या वाटीभर घोसाळे भरलेले आहेत तेवढंच इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे। अंदाज लक्षात येत नसेल तर एखाद्या वाटीने किसलेले घोसाळे मोजून बघायचे। जेवढे किसलेले घोसाळे आहेत तेवढंच बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्या अर्धा भाग एवढं तांदूळचं पीठ घ्यायचं आहे। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा कस्तुरी मेथी, अगदी छोटे पाव चमचे हिंग, ओवा आणि हळदी पावडर आहे आणि 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मसाले भजींमध्ये टाकून बघा, भजींना खूप छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ टाकलं आणि सुरुवातीला पाणी न टाकता सर्व मसाले आणि घोसाळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व पीठ मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं। आपण ज्या पद्धतीने कांदा भजी बनवण्यासाठी पीठ तयार करतो त्याच पद्धतीने पीठ तयार करायचं आहे। आणि इथे आपल्याला कुठेही खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर टाकायची नाही। आणि बघा, एकदम घट्टसर इथे पीठ लावून घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये बघत असाल पीठ भरपूर घट्ट आहे। बराच वेळेस कांदा भजीचं पीठ आपण तयार करून ठेवलं तर नंतर ते पीठ पातळ होतं, मात्र घोसाळ्यांचं पीठ पातळ होत नाही। तुम्ही अर्धा तास हे पीठ या पद्धतीने तयार करून ठेवलं तरी सुद्धा हे पीठ पातळ होणार नाही। तर चला, चांगल्या कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला भजी टाकायची आहेत। तर इथे मी छोटी कढई घेतलेली आहे, त्यामुळे छोटे छोटे भजे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे पटकन हे भजे तळून होतात। तुमच्याजवळ मोठी कढई असेल, मोठे भजे आवडत असतील तर थोड्या मोठ्या साईजचे भजे टाकून घेतले तरी चालतील। फक्त चांगल्या गरम तेलामध्ये भजी टाकायची आणि भजी टाकल्या टाकल्या लगेच भजींना टच करायचं नाही। थोडीशी भजी कडक झाली की नंतरच त्यांना पलटी करायचं आहे। अगदी बॅचलर असाल तरी सुद्धा या पद्धतीने आरामात तुम्ही भजी करून एन्जॉय करू शकता। मी ते छोट्या साईजची कढई वापरलेली आहे, त्यामुळे 2 बॅचमध्ये भजी तयार करून घेतली। मी सुद्धा हॉस्टेलवरती राहत होते त्यावेळेसची माझी ही छोटीशी कढई आहे। भजी चांगली तळल्या गेली की अलट पलट करून घ्यायची आणि भजींना चांगला कलर आला की गॅसची फ्लेम लो करून शेवटी 1 ते 1.5 मिनिटं लो फ्लेमवरती भजी तळून घ्यायची, म्हणजे आतपर्यंत सर्व भजी कुरकुरीत होतात। आणि इथे बघत असाल भजींना चांगला लाल कलर आलेला आहे। याच्यापेक्षा जास्त खमंग तळलेली भजी आवडत असेल तर आणखीन अर्धा ते 1 मिनिटं लो फ्लेमवरती भजी तळून घ्यायची आहे। पुन्हा इथे गॅसची फ्लेम हाय केली आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर दुसरी बॅच या तेलामध्ये तळून घेतलेली आहे आणि इथे आपली सर्व भजी तयार झालेली आहेत। भजींच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की भजी चांगली कुरकुरीत झालेली आहे। आपण बराच वेळेस घोसाळ्याचे गोल गोल काप करतो आणि त्याची भजी बनवतो, मात्र ती भजी खूप तेलकट होते। त्यामुळे या पद्धतीने भजी ट्राय करून बघा। हेल्दी तर आहेच, त्याचबरोबर टेस्टी आणि कुरकुरीत भजी तयार झालेली आहे। आणि भजी बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। कुणीही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट भजी बनवून तयार करू शकेल। आणि बघत असाल भजी अजिबात तेलकट झाली नाही। ही भजी बनवून अर्धा ते 1 तास ठेवली तरी सुद्धा ही भजी तेलकट होत नाहीत। घोसाळ्याच्या भजीप्रमाणेच कांद्याची कुरकुरीत भजी याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे आणि त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर नक्की या पद्धतीने भजी ट्राय करून बघा। हिवाळ्यामध्ये खूप चटपटीत खाण्याची इच्छा होत असते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।